आपण मंदिरात गेल्यावर तिथला प्रसाद किती आवडीने खातो ना. तो एकदम लुसलुशीत, मऊ आणि इतका चविष्ट असतो की वाटी अगदी चाटून पुसून खातो. पण तुम्ही घरी प्रसाद बनवला की मंदिरासारखा लुसलुशीत प्रसाद होत नाही. असंच तुमच्यासोबतही होतं का? म्हणून आज मी घेऊन आली आहे अगदी मंदिरात मिळतो तसाच लुसलुशीत सत्यनारायणचा प्रसाद. प्रसाद बनवताना आपली एक गोष्ट चुकते की आपण डायरेक्ट प्रसाद बनवायला सुरुवात करतो, पण त्याआधी सगळ्या गोष्टी एकदम मापसर घ्यायच्या असतात. तर इथे मी एकदम बारीक रवा घेतलेला आहे, बारीकसर रवा घेतलेला आहे मी, आणि सेम वाटी ठेवलेली आहे सगळ्या गोष्टींसाठी. आणि ज्या वाटीत मी रवा घेतलाय त्या सेम वाटीत तूप घेतलेलं आहे, त्या सेम वाटीत साखर घेतलेली आहे आणि त्यातच ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. सर्वात आधी इथे मी घेतली आहे एक पातेली. या पातेलीमध्ये आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. मी आता या पाण्यात मी टाकणार आहे केसरच्या 5 ते 6 काड्या, त्यामुळे या पाण्याला छान रंग येईल. आणि आता या पाण्यात मी टाकणार आहे वेलची पूड. वेलची पूडमुळे शिऱ्यामध्ये खूप छान चव येते. आणि या पाण्याला मी छान उकळून घेणार आहे आता. आणि इथे मी आता छान जाड बुदीची कढई घेतलेली आहे. आपण काय करतो, कुठलेही गोड पदार्थ बनवताना आपण ड्रायफ्रुट्स हे कच्चेच कुटून किंवा बारीक पेस्ट करून टाकतो. तर तसं न करता इथे मी थोडा 1 चमचा तूप घेणार आहे आणि या तुपामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स जे आहेत ते मी छान भाजून घेणार आहे त्यांना तुपामध्ये, म्हणजे त्यांचा कच्चटपणा पूर्णपणे निघून जातो. ते छान रोस्ट करून घ्यायचे आहे तुपामध्ये या ड्रायफ्रुट्सला. आणि छान रोस्ट करून झाले की एका खलबत्त्यात त्यांना जाडसर असं कुटून घ्यायचं आहे. त्यानंतर मी त्या सेम कढईमध्येच आपण जे मापाप्रमाणे तूप घेतलेलं होतं 1 वाटी, ते मी टाकणार आहे इथे. प्रसाद बनवताना सगळ्यात महत्त्वाची स्टेप हीच आहे की तुमचा रवा जो आहे तो तुपामध्ये अगदी खरपूस भाजला गेला पाहिजे. म्हणजे करपला नाही पाहिजे, पण खरपूस भाजला गेला पाहिजे. तुपामध्ये अगदी मंद आचेवर याला खूप वेळ परतत राहायचं आहे आणि तो रवा पूर्णपणे तुपामध्ये भाजला गेला पाहिजे. इथे तुम्ही बघू शकता अगदी अशा प्रकारे तुपामध्ये बुडबुडे यायला पाहिजे, म्हणजे तुमचा रवा भाजला काय तळला जातो तो अक्षरशः तुपामध्ये. इकडे केसर आणि इलायचीचं पाणी रेडी आहे. दुसरीकडे तुपात आपला रवा अगदी खरपूस भाजून झालेला आहे. आता आपण यात टाकूया 1 वाटी साखर. ज्या वाटीचं आपण प्रमाण घेतलं होतं त्याच वाटीचं प्रमाण घेऊन ही साखर टाकलेली आहे मी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की साखर ही रव्यामध्ये छान विरघळली पाहिजे. जर तुमची साखर छान विरघळली असेल तर रवा शिरा एकदम मऊ येतो. तर इथे तुम्ही बघू शकता साखर ही पूर्णपणे विरघळली आहे. आता यात मी केसर आणि वेलचीचं जे पाणी आहे ते टाकणार आहे. यामुळे रंग, चव दोघंही छान येतात शिऱ्याचे. आणि आता इथे पाणी टाकल्यानंतर रव्याला मी छान शिजवून घेणार आहे. तुम्हाला वाटलं तर गरजेनुसार ते केसरचं पाणी तुम्ही टाकून घेऊ शकतात. आणि रवा छान मऊसूत असा शिजला की यात आपण टाकूया जे ड्रायफ्रुट्स आपण कुटून घेतलेले होते ते सर्व ड्रायफ्रुट्स मी यात टाकणार आहे. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शिरा बनल्यावर त्याला झाकण ठेवून थोडंसं वाफवून घ्यायचं आहे अगदी 5 मिनिटासाठी एकदम मंद आचेवर. याने तुमचा शिरा मऊसूत येतो, लुसलुशीत येतो. आता झाकण उघडूया. तुम्ही बघू शकता इथे शिरा हा रेडी आहे.
तर इथे आपला अगदी मंदिरात मिळतो तसा मऊ लुसलुशीत असा रव्याचा शिरा रेडी आहे। तुम्ही पण हा शिरा नक्की ट्राय करा। अशा पद्धतीने शिरा बनवला तर तुमचा शिरा नेहमी लुसलुशीत राहील आणि खूप वेळपर्यंत तो मऊ राहतो। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा।